की गुरु हातात ताळी वाजवणं शिकवणं, सिग्नलवर जा भीक मागणं शिकवणं हे बंद करता त्याला जर समाजात स्वीकार मिळत असेल तर गुरूंनी हे जर केलं तर शोषण बंद होईल. ट्रान्सजेंडर समाजामध्ये गुरुची एक पद्धत आहे, गुरु पद्धत आहे आणि त्याच्यातनं सुद्धा आता नव्यानं जे म्हणजे पुरोगामी किंवा अभ्यासू करून शिकलेले जे ट्रान्सजेंडर आहेत ते त्या व्यवस्थेला विरोध करतात, कारण की तिथे त्याच्यामध्ये शोषण होताना दिसतं आहे गुरु पद्धतीमध्ये. तर त्याच्या संदर्भातलं तुमचं काय मत आहे? जर मी या विरोधात बोलले तर उद्या गुरु वगैरे जे आहेत ते माझ्यावर नाराज होऊन माझ्यावर ॲक्शन घेतील. खरं तर गुरु बिना ज्ञान अधुरा, ज्ञान बिना जीवन अधुरा. गुरु गरजेचा आहे, पण गुरु कसा असावा हा तेवढा महत्त्वाचा. गुरु करणं चुकीचं नाही मी म्हणत, पण शोषण करणं गुरुच्या माध्यमाने ते चुकीचं आहे. माझं मत आहे की गुरु करावं. गुरु विना ज्ञान नाही आहे, कारण गुरु हा अंधकारातून प्रकाशाकडे नेणारा म्हणजे गुरु. गुरुचा अर्थच तो असतो. मग गुरु करत असताना यामध्ये शोषण काय होतो की गुरु हातात ताळी वाजवणं शिकवणं, सिग्नलवर जा भीक मागणं शिकवणं हे बंद करता त्याला जर समाजात स्वीकार मिळत असेल तर गुरूंनी हे जर केलं तर शोषण बंद होईल. आणि यावर माझं मत असं की गुरु करणं चुकीचं नाही, अर्थात गुरुचं शोषण करणं, गुरुने ज्या लेकरांना किंवा त्याच्या शिष्यांना समाजामध्ये शिक्षणासाठी प्रेरित करावं, रोजगार मिळवण्यासाठी प्रेरित करावं, स्वयंरोजगार करण्यासाठी प्रेरित करावं, तर गुरु शिष्य परंपरा चुकीची नाही. पण तुम्ही त्याला आणून भीक मागायसाठी प्रेरित करत असाल तर ही परंपरा बंद व्हावी अशी माझी इच्छा आहे. कारण काय शेवटी परंपरा म्हणजे काय? परंपरा ही जी आपण चालवलेली